नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मला एक सांगा, स्पर्धा हा शब्द आपल्या किती लहानपणी इंट्रोड्यूस होतो नाही का? है ना? म्हणजे क्रिकेटची स्पर्धा, व्हॉलीबॉलची स्पर्धा, शाळेत म्हणजे वर्गात गणितात सगळ्यात जास्त मार्क कोण मिळवणार ह्याची स्पर्धा. तर अशा वेगवेगळ्या स्पर्धा आपल्या आयुष्यात सारख्या येतच असतात, होय की नाही? पण आपण कसं या स्पर्धांमुळे आपण तणखर बनत जातो. आणि मला असं वाटतं की 3 इडियट्समध्ये जो विषय होता ना, दॅट वॉज व्हेरी आयडियल. हे आमची ही स्पर्धा तशीच आहे मंडळी. अरे 101 पदार्थ बनतायत, मी खातोय 101 पदार्थ बनतायत. स्पर्धा असली तरीही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. आता आज काय होतं ते बघूया. म्हणजे बघा, मागच्या 2 एपिसोडमध्ये रमा भावे यांना येलो ॲप्रन मिळालेला होता. आज हा येलो ॲप्रन ते राखतायत की नाही, हा माझ्याही दृष्टीने आणि तुमच्याही दृष्टीने इंटरेस्टिंग विषय आहे. बघूया काय घडतंय आज. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिरामध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत. आम्ही सारे खवय्येमध्ये इतक्या पाककृती बघितल्या आहेत आणि त्याच्याही पेक्षा जगभरात इतक्या पाककृती असणार आहेत. मला नेहमी प्रश्न पडतो तो असा की कसं काय जन्म घेतात या पाककृती. शेफ, तुम्ही सांगाल मला हे कुठल्याही पदार्थाच्या मागचा इतिहास. तुम्ही आता जे खाद्यपदार्थांच्या इतिहासाबद्दल बोललात तर तो जाणून घेणं आणि ते शोधणं ही एक हॉबी आहे माझी. इट्स अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. कारण तुम्ही बघा ना, आपल्या पणजीच्या हातच्या काही रेसिपीज आपली आजी शिकलेली असते, मग आजीकडनं ती आपली आई शिकते, आईकडनं आपल्याला कळतात आणि आपल्याकडनं अजून ते जनरेशन टू जनरेशन त्या तशाच रेसिपीज ट्रॅव्हल करतात. मी जगभर फिरलेलो आहे, सगळीकडे गेलेलो आहे, तिकडची खाद्य संस्कृती जाणून घेतली आहे आणि तिकडच्या जागाच्या लोकांना त्यांच्या पदार्थांबद्दलचा, खाद्य संस्कृतीबद्दल इतका अभिमान असतो आणि तसाच आपल्याला जो असतो. पण आता आपल्या पदार्थांबद्दल अभिमान ठेवून तिथं थांबायचं नाहीये. वेगवेगळ्या खाद्य संस्कृती शिकतच राहायचं, तिकडचे वेगवेगळे प्रयोग करत राहायचं. आंखों को वीजा नहीं लगता, सपनों की सरहदें नहीं होती, असं मी नाही म्हटलेलं, गुलजार साहेबांनी म्हटलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात. म्हणूनच आम्ही अशा रुचिरेच्या शोधात आहोत जी जगातल्या वेगवेगळ्या चवी इथे घेऊन येईल आणि आपल्या किचन मध्ये ट्राय करेल. जास्त सस्पेन्स क्रिएट न करता आता मी तुम्हाला सांगतो, इथं बाउलमध्ये काही चिठ्ठ्या आहेत, निळ्या आणि लाल. एक एक करून या, एक चिठ्ठी घेऊन जा. या चला आता सस्पेन्स डिस्क्लोज करूयात. ज्यांना ग्रेव्ही हे चिठ्ठीमध्ये आलेलं आहे त्यांना प्रमुख पदार्थ हा ओला करायचा. मग तो रस्सा असून दे, मग तो सॉस असून दे, किंवा रसरशीत कुठली तरी उसळ असून दे, काही असून दे. आणि ज्यांना आलेलं आहे ड्राय, तर त्यांचा प्रमुख पदार्थ सुका असला पाहिजे. मग त्याच्याआधी तोंडी लावणं म्हणून तुम्ही कुठल्या तरी छोट्याशा क्वांटिटीमध्ये रस्सा किंवा असं तोंडी लावणं काही करू शकता तुम्ही. आलं लक्षात? पण माझ्या मते हे सगळं करण्यासाठी जिन्नस लागतील. तुम्हाला लागणारे पदार्थ तुम्हाला आपल्या सुपर मार्केटमध्ये मिळणार आहेत. तुम्हाला आज लागणाऱ्या पदार्थांसाठी, बनवायच्या गोष्टींसाठी जे पदार्थ लागतील ते घेऊन या. वेळ घालवायचा नाहीये, पटकन पळा सुपर मार्केटमध्ये आणि ग्रॅब युअर इंग्रेडियंट्स राईट नाव. जा. तिकडे आमच्या सगळ्या मैत्रिणी शॉपिंग करतायत त्यांना लागणाऱ्या पदार्थांचं, आणि आम्हाला लवकरच ते छान छान पदार्थ खायला घालणार आहेत. पाहिलं माझ्या मैत्रिणी किती कॉन्फिडंट दिसतात, कारण त्यांनी तर आपल्याला हवे असलेले सगळे पदार्थ आणलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्यांना काय बनवायचं आहे. पण त्यांना हे माहिती नाहीये की पेपर एवढाही सोपा नाहीये. सोपं का अवघड हे तुम्हालाही माहित नाही आणि त्यांनाही माहित नाहीये. चला आता कोडं उलगडून टाकू. 5 मिनिटात तुम्हाला लागणारी सगळी भांडी तुम्ही तुमच्या वर्कस्टेशनवर काढून ठेवा. नाही ना, काय करताय? चिकनची ग्रेव्ही आणि पोळी, त्याच्यावर भात आणि लाडू. परत कशासाठी? पीठ मळायला. हे पोळी त्याच्यानंतर त्याच्यात काढायला. मग एका परातीत होऊ शकतं सगळं ते. आणि मग हे 2 पॅन कशासाठी आहेत? नाही, कशासाठी? कशासाठी नाही ना, चालेल. ही परात ठेवलेली आहे तुझ्यासाठी, आहे की नाही? हे ताट सो घेतलेलं होतंस.
परातीतलं काम झालं की तुझ्या इथं टेबलवर एक तुझा मित्र आहे, सबसे तेज विम. त्यांनी मस्तपैकी परात अशी धुवून घ्यायची आणि मग दुसऱ्या पर्पज साठी वापरायची. हा, काय बनवताय? मी एक राईस बनवते, बिर्याणी, कोफ्ते टाकून बनवते, चिकनचे कोफ्ते वगैरे बनवून तसं, आणि एक ड्राय चिकन मंचुरियन असं मायोनीज वगैरे बनवून तसं बनवणार एक ड्राय डिश. परफेक्ट. काय बनवतेस? मी व्हेज कॉर्न कोफ्ते बिर्याणी करते आणि विथ चेट्टीनाथ ग्रेव्ही. क्या बात आहे. बाउल कशाला लागतं? एक मला कोफ्त्याचं बॅटर बनवायला लागत होता आणि एक तांदूळ धुवून ठेवायला लागत क्या होता. बात आहे. एकात होऊन जाईल म्हणजे. आणि ते सबसे तेज विमनी घासून पुन्हा त्याच्यातच करू शकता. ओके चालेल. काय बनवतेस? आज न्यूट्री पहाडी रोल करणार आहे विथ ॲपल सुधारस. एवढी क्या बात आहे. वा वा. हे चीज आणि गाजरासाठी लागणार. गाजर एकदम मऊ असतं, ते काय आपण चाकुनीसह छान असं पण मला बारीक बारीक चीजला आणि याला लागेल. ते सुद्धा कापून घ्यायचं ना, नाहीतर रोल मध्येच जाणार आहे. हो, आपण काय करणार आहात? मी दिवाणी हंडी आणि त्यासोबत पोळी. हो, मग ती किसणी कशासाठी? किसणी पत्ताकोबी आणि कांदा किसण्यासाठी. कांदा किसतात. पण पत्ताकोबीसाठी लागेल ना सर. बारीक जुलियन करायचं, बारीक जुलियन. शॉपिंग बोर्ड आहे की नाही? नाईफ आहे की नाही? व्हेरी गुड, ऑल दी बेस्ट. चला, शेफनी तर आपल्याला हवी असलेली भांडी, म्हणजे बिचाऱ्या त्या माझ्या मैत्रिणींना हवी असलेली भांडी, पण ह्यांना ती नको झालेली भांडी काढून घेतलेली आहेत. मैत्रिणींनो, त्याला दाखवून द्या की तुम्ही कमी भांड्यांमध्ये सुद्धा किती सुंदर गोष्टी बनवू शकता. तुमची वेळ सुरू होतीये आता. 1 तास, फक्त 1 तास. ऑलमोस्ट 20 मिनिटं संपलेली आहेत. 20 मिनिटं झालेली आहेत ऑलमोस्ट. कोणाचा सुधारस व्हायचा आहे, तर कोणाचं चिकन शिजायचंय, कोणाचा राईस अजून सोक सुद्धा नाही केलेला, आणि कोणाचे कोफ्ते जमतायत का बघूयात. आता कसं आहे की जेव्हा तुम्हाला कमी वेळामध्ये चिकन करी सारखा असा पदार्थ जेव्हा करायचा असतो, तेव्हा चिकन लवकर शिजावं असं अशी तुमची इच्छा असेल, तेव्हा पटकन काय करायचं, कुकरमध्ये जास्त आधण घेऊन ते चिकन बॉईल करायला ठेवायचं. शिट्ट्या झाल्या, चिकन शिजलं की ते पाणी जे आहे गरम, तर ते वाया नाही घालवायचं. त्या गरम पाण्यातच तांदूळ शिजवून घ्यायचा. म्हणजे काय होतं, 2 फायदे होतात. एक तर वेळ सोवा वाचतो, कारण दुसरं पाणी तापत ठेवणार, मग त्याच्यामध्ये तांदूळ शिजवणार, हा वेळ वाचतो. आणि दुसरं म्हणजे त्या भाताला चिकनचा एक मस्त फ्लेवर सुद्धा येतो. आणि हीच आहे आजची सबसे तेज टिप. पस्तीस मिनिटं झालेली आहेत. औरंगाबादच्या रुचिरांनो, 35 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघता किचनमध्ये किती गडबड चालली आहे. कोणाची धडपड चालली आहे येलो एप्रन टिकवण्याची, आणि बाकीच्यांची कसरत चालली आहे येलो एप्रन मिळवण्याची. काय काय झालंय? स्वीट डिश तयार आहे, ॲपल सुधारस. पटकन करा, लाईटली घेऊ नका स्पर्धा अजिबात. पटकन करा. पोळ्या भाजायला लागलीस. झालं माझं.
कधी कधी असं होतं बरं का सुप्रियाताई की आपण तेल खूप जास्त गरम करतो आणि आतमध्ये कच्चं राहतं. शेवटची 15 मिनिटं उरलेली आहेत, ज्याच्यामध्ये राईस शिजवलं त्याच्यात आता ग्रेव्ही करतायत त्या. कारण ग्रेव्ही राईस बरोबरच खायची आहे. नाही पण उपयोग नाही ना, आता भीम आहे आपल्या सोबतीला. काढून घेते राईसच्या साईडला. लिंबू कोणी नेला? ठीक आहे. कोण नेणार लिंबू? हो ना, कुठे गेला? लिंबाला काही पाय नाही फुटलेले. कुठे टाकलंस बरं? चुकून चिकन मध्ये आतमध्ये नाही टाकून दिलंस? चुकून कचऱ्याच्या पेटीत नाही टाकून दिलंस? पटकन सरबत बिरबत केलं असेल तुम्ही? नाही नाही नाही, खरंच नाही. कुठे गेला? पण खरंच सापडत नाही मला. 10 मिनिटं राहिली आहेत, फक्त 10 मिनिटं. 10व्या मिनिटाला सगळे पदार्थ प्लेटवर वेल गार्निश्ड आणि टेबल एकदम क्लीन. ओके 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 असं नाही, ओके म्हणा. ओके. 10 मिनिटं राहिलेली आहेत. लवकरच प्लेटिंगला सुरुवात होईल आणि आमच्या समोर एक सुंदर डिश बनून येईल. एक घंटी वाजलेली आहे. एक कोर्स कम्प्लिटली रेडी आहे. आपण सगळ्यांचं होईपर्यंत मागच्या राऊंड मध्ये सो सगळ्यांच्या आधी आणि या राऊंड मध्ये सो सगळ्यांच्या आधी. शेवटची 3 मिनिटं. कधी कधी असंही होतं की आपण उगाचच गार्निश करायला जातो आणि आधीचे केलेलं असतं ते त्याच्यापेक्षा चांगलं दिसतं. सगळ्यांचे पदार्थ अगदी वेळेत झालेले आहेत. आता बघूयात 37 मीटर मध्ये 37 पॉइंट्स कोणाला मिळाले. किती कावळे कोकलतायत. किती भूक लागली आहे. मला तर जाम लागली. इतके सुंदर वास मगासपासून दरवळतायत. कुठून सुरुवात करूयात? शर्मिलापासून? हा शर्मिला. मी दिवानी हंडी बनवली. दिवानी हंडी. दीवानी हो गई हूँ मैं थोड़ी सी. क्या बात है, क्या बात. थँक्यू. ग्रेव्ही अतिशय छान झाली. थँक्यू सर. कोफ्ताज थोडेसे इम्प्रूव्ह करता आले असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तिसरी राऊंड आहे तुमची. तिसरी राऊंड. हे काय गार्निश आहे? गार्निश असं असावं जे एडिबल आहे. या बिया आम्ही खाऊ का? मग नेक्स्ट टाइम प्लीज रिमेंबर. पल्लवी. पल्लवी. हा. मी न्यूट्री पहाडी रोल्स बनवले आहेत आणि ॲपल सुधारक. या भाज्या बॉईल करताना जे पाणी येतं त्याचं तिने क्लिअर सूप बनवलेलं आहे. अरे वा. आणि हे जे सिरप जे आहे ते अतिशय सुंदर, पण कुक व्हायला पाहिजे होतं पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरं म्हणजे ॲपलनी त्याचं मॉइश्चर सोडल्यामुळे तुझ्या सुधारसची कन्सिस्टन्सी जी आहे तर ती डिस्टर्ब झाली. पण मला तुझे पहाडी न्यूट्री रोल्स खूप आवडले. अच्छा, 37 मीटर मध्ये 37 पॉइंट्स मिळवलेली नैना. खूप वेळ वाचवूनही सुंदर जेवण कसं बनवलंय. म्हणजे चिकन ग्रेव्ही आहे ती, पोळ्या बनवल्यात. ही व्हेज ग्रेव्ही आहे. बेसन वाटलं. रंगामुळेचं पीठ. काय विचार काय? अरे हो, आपल्याला ते सांगायचं नाही का यांना कसं आलंय. एक मिनिट. ओव्हरऑल व्हेरी व्हेरी गुड अटेम्प्ट. आता आम्ही लाडू खाऊ.
मला आवडेल एवढाच गोडवा आहे त्याच्यामध्ये. परफेक्ट, मला असं परफेक्ट वाटतं. चव सुद्धा चांगली आहे. ओव्हरऑल गुड. प्लीज टेक इट बॅक. प्रगती, प्लीज ब्रिंग युअर रेसिपी. कबाब बिर्याणी बनवली आहे. वेगळं चिकन शेडेडचे कबाब बनवले. पण एवढी ग्रेव्ही का? तुम्हाला ड्राय चिठ्ठी मिळाली होती. तुम्ही ड्राय ते बनवलंय. ड्राय बनवलंय ते. इट्स अ ड्राय डिश इज दॅट. ही कल्पना मला खूप आवडली. बोनलेस शेड चिकनचे कबाब आहेत, राईस आहे, त्याच्यावर हे थोडं ड्राय तुम्हाला करायचं होतं. पण ठीक आहे, थोडीशी ग्रेव्ही झाली. त्याच्यामुळे मेयोनीज आणि याचं कॉम्बिनेशन म्हणजे इंडियन मसाले वापरून केलेला पिलाफ या कबाब त्याच्याबरोबर मेयोनीज हे एक वेगळं कॉम्बिनेशन मी आज खाल्लं आणि सरप्राइजिंगली ते खूप छान लागतंय. मेयोनीज आणि हे मसाल्याचा वापर वगैरे अतिशय उत्तम झालेला आहे. ग्रेव्ही ही सुद्धा चांगली आलेली आहे. त्याची फोडणी जी आहे ना ती खूप इंटरेस्टिंग आहे. ओव्हरऑल गुड जॉब. आणि आता मागच्या 2 राऊंड्स मध्ये जिने येलो एप्रिनचा मान राखलेला आहे अशी रमा. काय बनवलंय रमा? मी व्हेज कोफ्ता बिर्याणी बनवली आहे. तुमचा जो राईस जो आहे छान मोकळा झालेला आहे, त्याला फ्लेवर सुद्धा चांगला आलेला आहे, पण कोफ्ता फसलेला आहे. टफ. कारण तुम्ही जेव्हा त्याला मोडायला जाता तुम्ही कोफ्ता पुलाव म्हटलात ना, पिलाफ म्हटलात, बिर्याणी म्हटलात. इथं त्याला कापायला इतके कष्ट घ्यायला लागत आहेत कारण त्याचं कोटिंग जे आहे ना ते खूप टफ झालंय. काही हरकत नाही. प्लीज टेक इट बॅक प्लीज. चौघी जणी राहणार आणि एकीला आपल्याला आज निरोप द्यायला लागणार. येलो एप्रन बद्दल आधी आपण बोलूयात. लगातार 2 राउंड्स येलो एप्रन ज्यांनी टिकवलं. रमाताई या. आजची राऊंड कशी वाटली? आजची राऊंड आवडली मला, पण म्हणजे आता मी माझ्या स्वतःकडच्या एक्सपेक्टेशन पूर्ण नाही केल्या असं मला वाटतंय. कमी पडल्यासारखं वाटतंय. काय वाटतंय? येलो एप्रन राहिलाय का गेलाय? मला तो धोक्यात वाटतोय. कारण मला कोफ्ते म्हणजे ते मी पूर्ण अपेक्षा नाही करू शकली त्याबाबत. आणि माफ करा पण तुम्हाला आज निरोप द्यायला लागतोय. ओके सर. ज्याप्रमाणे कुठल्याही खेळामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये असेल किंवा कुठल्याही अशा खेळामध्ये जिथे त्या वेळेला आपण कसं परफॉर्म करतो हे खूप जरुरी असतं. कधी आपला नेम लागतो, कधी नाही लागत, पण ह्याच्यात असलेल्या मसाल्यांनी तुमचं आयुष्य दरवळून जाऊ देत अशी मी इच्छा करते. थँक्यू मॅम. वाईट नाही वाटून घ्यायचा. कॉंग्रॅच्युलेशन्स. आय होप यू एन्जॉयड द जर्नी. येस सर. थँक्यू शेफ. शर्मिला आणि नयना, तुमच्या दोघींचे पदार्थ असेत. दोघींचे पदार्थ उत्कृष्ट आहेत, उत्कृष्ट. दोघींच्या ग्रेव्हीजच्या मसाल्याचा वापर परफेक्ट आहे. कुकिंग स्टाईल भन्नाट आहे. टेक्निक छान आहे. कन्सिस्टन्सी सगळ्या चपात्या एकसारख्या. सगळं चिकन जे आहे ते अगदी परफेक्टली शिजलेलं आहे. अमेझिंग. थोडाफार गडबड काय झालेली आहे की शर्मिला तुझी ग्रेव्ही जी आहे तर ती थोडीशी अजून कुक व्हायला पाहिजे होती. तुझी ग्रेव्ही परफेक्ट होती. येलो एप्रनचा मान मिळतोय आज नयनाला. ऑल द बेस्ट. अजूनही राऊंड आहेत. असाच छान स्वयंपाक करत राहा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. आणि या आपण आता सगळ्यांच्या एकमेकींच्या
पदार्थांची टेस्ट घेऊया. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. बघितलं, स्पर्धेमध्ये काहीही होऊ शकतं. म्हणजे ज्यांना म्हणजे रमा भावे यांना 2दा येलो ॲप्रन मिळाला होता, पण तरी त्यांची एक्झिट झाली. हीच तर गंमत आहे स्पर्धेची. असो, तर आपल्या या ज्या रुचिरा ज्या आहेत त्या अतिशय प्रेमाने वेगवेगळे पदार्थ बनवत आहेत आणि खाऊ घालतायत आणि कॉम्पिटिशन तर टफ व्हायला लागलेली आहे. मला वाटतं पराग आणि सुप्रियाला पुढचे काही दिवस अवघड जाणार आहेत. स्पर्धा टफ होत चाललेली आहे, त्यात तुमच्या वेगवेगळ्या टिप्स पण येत आहेत. अरे हो, आठवलं, टिप्सवरून मला आठवलं, तुमच्या छान छान टिप्स आम्हाला पाठवत राहा, कळलं का? आता कुठे चाललंय विचारू नका यार, ते बघ खालून स्क्रोल चाललंय ना. तुम्ही टिप्स पाठवत राहा आणि सर्वोत्तम टिपला मिळणार आहे भीमतर्फे एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि ती होणार आहे रुचिराची सखी. चला मंडळी, आता निघायची वेळ झालेली आहे. भीम आम्ही सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात मी इथेच थांबतोय. तोपर्यंत मस्त खा आणि जागे रहा.